नाईक साहेब दक्षिण मुंबई विभाग प्रमुख शिवसेना ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आदरणीय दिलीपजी नाईक साहेब यांचं हार्दिक असं स्वागत करूया. टाळ्यांचा गजरात, टाळ्यांचा प्रतिसाद असायला हवा. मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून दिलीपजी नाईक साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना या व्यासपीठावरती एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी जी मात्र शेवटाकडे निघालेली पाहायला मिळाली. 1 मे महाराष्ट्र दिन आणि त्याचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली मलबार हिल टाइम्स साप्ताहिक मराठी, हिंदी आणि इंग्रजी, त्याच वेळेला संजय शिर्के प्रतिष्ठान, श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ आयोजित मलबार हिल चषक 2024 18वा पर्व जे शेवटाकडे निघालंय. या संघांना विनंती करूयात, या खेळाडूंना विनंती करूयात, आपण बक्षीस वितरण सोहळा सुरुवात करतो आहोत. चला, सर्वांना विनंती आहे, या प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण करतो आहोत. या निखिलजी चौधरी आणि टीम संपूर्ण संघ या सर्वांचं लक्ष वेधेन मी. तिन्ही संघ या उपस्थित व्हा. OGSC, त्याच वेळेला रुपेश 11, GPSC आणि BK स्पोर्ट्स क्लब, चला उपस्थित व्हा. संपूर्ण संघांचं लक्ष वेधेन मी या लवकरात लवकर. या स्पर्धेचं 18वं वर्ष जे शेवटाकडे निघालेलं आपण पाहतोय. आदरणीय संजयजी शिर्के साहेब यांच्या माध्यमातून या मैदानाचं सुशोभीकरण, या मैदानाला जिम असेल, त्याच वेळेला या मैदानाच्या माध्यमातून या मैदानात आणि या खेळाडूंसाठी अगदी आपण पाहिलं ना तर स्वच्छतागृह या अनेक बाबी या मैदानाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पाहायला मिळाल्यात. या वळीत आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळतो आहोत. अगदी सुरुवातीला फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या आपण आमंत्रित करूयात. फायनल मॅच प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने बॅटिंग करत असताना 13 धावा बनवल्या, संघ अडचणीमध्ये असताना बॅटिंगसाठी आला आणि षटकार देखील ठोकला. 2 षटक, 13 धावा, 1 विकेट. हेमंत शिंदे फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आदरणीय दिलीपजी नाईक साहेब दक्षिण मुंबई विभाग प्रमुख, आणि साहेब आपल्या माहितीसाठी मी आवर्जून सांगू इच्छितो, 52 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि अफलातून कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सर्वांना विनंती करेन, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला काही हरकत नाहीये. अफलातून कामगिरी. आपण हेमंत शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. या आपण सुदीपजी नाईक साहेब यांनाही विनंती करूयात, आपण ही व्यासपीठ ग्रहण करावं. आदरणीय सुदीपजी नाईक साहेब यांचं देखील आगमन झालंय. या विनंती करूयात, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संजय शिर्के प्रतिष्ठानचे विश्वस्त, त्याच वेळेला श्री परमपूज्य गगनगिरी महाराज सेवा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून कामकाज पाहणारे संजयजी शिर्के साहेब यांच्या शुभ हस्ते अशी जी तिवारी साहेबांना विनंती करूयात, सुजितजी नाईक साहेब यांचा विशेष सन्मान, विधानसभा समन्वयक ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. टाळ्यांच्या गजरात आपण सन्मानित करूयात, स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे पाहुण्यांचा पाहुणचार आपण करतो आहोत. या विनंती करूयात आदरणीय संजयजी शिर्के साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. आदरणीय दिलीपजी नाईक साहेब मुंबई दक्षिण मुंबई विभाग प्रमुख म्हणून जे नेहमीच कामकाज पाहत असताना पाहायला मिळालेत, आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेला वसा आणि वारसा जिथे आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांनी दिलेला वसा आणि वारसा जपण्याचं कामकाज नेहमीच ज्यांनी केलं, दिलीपजी नाईक साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत आणि सन्मान. या आपण वळूयात उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने आपली छाप सोडली आणि हे 18वं पर्व दणाणून सोडलं, मलबार हिल चषक 2024च्या माध्यमातून ज्यांनी 18वं पर्व गाजवलं, या आमंत्रित करूयात या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आपण ज्याला हा पुरस्कार प्रदान करतो आहोत.
उत्कृष्ट फलंदाज कोणी सांगू शकेल? या मंडळीत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज. तो छोटा आहे परंतु तो सर्वांवरती भारी पडतो. छोटा पॅकेट बडा धमाका. प्रभात भावकर राहिला या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. प्रभात भावकर ज्याला आपण देतो आहोत आकर्षक झळाळता करंडक बेस्ट बॅटर या स्पर्धेतला. आणखीन एक स्पर्धा, आणखीन एक त्याचाच दिवस. रन्स आणि रन्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. उत्कृष्ट गोलंदाज परवा ट्रब उत्कृष्ट गोलंदाजाचा हकदार ज्याला आपण पुरस्कार प्रदान करतो आहोत. पपीजी सैनी यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देऊयात. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आहे कोणी सांगू शकेल? या मदतीत करूयात एज जस्ट नंबर फॉर मी. 52 वर्षाचा गोलंदाज या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज राहिलाय. हेमंत शिंदे जम्मू. अफलातून कामगिरी हेमंत शिंदे जम्मू. दर्जेदार कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तदनंतर या आपण देतो आहोत आदरणीय या आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देऊयात. कारण द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक दिल्यानंतर आपण हा पारितोषिक देत असतो परंतु जास्तीची उत्कंठा शिगेला पोचवायची नाही आहे. आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट खेळाडू राहिलाय या स्पर्धेवरती. संपूर्ण स्पर्धेवरती ज्या खेळाडूने आपली छाप सोडली त्याची बॉलिंग, त्याची बॅटिंग, त्याचं क्षेत्ररक्षण, त्याने घेतलेले झेल, त्याने केलेले थ्रो हे सर्व चर्चेचा विषय राहिलं. या मदतीत करतोय आपण या स्पर्धेतला उत्कृष्ट खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सचिन कनोजिया. सचिन कनोजिया प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. सचिन कनोजिया उत्कृष्ट खेळाडू. कोलकाताला जाऊन ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. मलबार हिलकरांचं नाणं खणखणीत वाजतंय म्हणून कोलकातामध्ये पश्चिम बंगालमध्ये जाऊन ज्याने दाखवून दिलं त्याला आपण हा किताब प्रदान करतो आहोत. या स्पर्धेचा तृतीय क्रमांक रोख रक्कम 7,777 रुपये व आकर्षक झळाळता करंडक. या संपूर्ण संघाला आमंत्रित करूयात. संपूर्ण संघ OGSC 11 संपूर्ण संघ या तृतीय क्रमांक स्पर्धा. या स्पर्धेने या संघाने गाजवली मलबार हिल चषक. तृतीय क्रमांकाचा हकदार थर्ड प्राइज या टीमने पटकावलंय. OGSC या टीमला आपण आमंत्रित करतो आहोत. या संपूर्ण संघाला आपण आमंत्रित करतो आहोत. टाळ्यांचा गजर करूयात. तृतीय क्रमांकाचा हकदार बोला गणपती बाप्पा. तृतीय क्रमांक पटकावणारा संघ. रोख रक्कम 7,777 रुपये व आकर्षक मलबार हिल चषक 2024 तो करंडक आपण प्रदान करतो आहोत. OGSC या टीमला आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. तदनंतर या आपण द्वितीय क्रमांक पुरस्कार प्रदान करणार आहोत. 12,222 रुपये व झळाळता करंडक तो दिला जाईल GPSC रुपेश 11 या संपूर्ण संघाला आमंत्रित करूयात. या आपण विनंती करूयात हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी. आदरणीय संजयजी शिर्के साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. द्वितीय क्रमांक या संपूर्ण संघ या संपूर्ण संघाला आपण हा करंडक प्रदान करतो आहोत. रुपेश 11 बोला गणपती बाप्पा. छत्रपती शिवाजी महाराज की. पुरस्कार प्रदान करण्यात येतो. द्वितीय क्रमांक
या द्वितीय क्रमांक प्रदान केल्यानंतर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आमंत्रित करूया ज्यांनी ही स्पर्धा अक्षरशः गाजवली. या स्पर्धेच्या 18व्या पर्वाचे विजेते संघ, या स्पर्धेमध्ये ज्यांनी छाप सोडली, प्रथम क्रमांकाचा हकदार BK स्पोर्ट्स क्लब, प्रथम क्रमांकाचा हकदार. 6 फुटाची ट्रॉफी जी मात्र दिली जाते या संघाला. आकर्षक करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वाधिक मोठी ट्रॉफी मलबार हिल मध्ये जी मात्र प्रथमच ठेवण्यात आली आणि 1 मे या महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला मलबार हिल टाइम साप्ताहिक यांच्या माध्यमातून संजयजी शिर्के प्रतिष्ठान, त्याच वेळेला श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ आयोजित मलबार हिल चषक 2024 18वा पर्व ज्या स्पर्धेने ज्या संघाने जिंकलंय तो संघ ज्यांचा आपण सन्मान करतो आहोत. रोख रक्कम 16,666 रुपये व करंडक BK स्पोर्ट्स क्लब. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. प्रथम क्रमांक आपण प्रदान केलाय. ही 18वं पर्व इथं संपलं असं जाहीर करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून यदा कदाचित कोणाचाही सन्मान, यदा कदाचित कोणाचंही नाव घेणं राहून गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करूयात. ही स्पर्धा इथे संपन्न होती असं जाहीर करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय दिलीपजी नाईक साहेब, दक्षिण मुंबई विभाग प्रमुख, ज्यांची उपस्थिती आज मात्र पाहायला मिळाली, त्यांचे विशेष आभार. हॅलो.